श्री गणेश सातमाई बोरिवली वर्सेस द ग्रेट अंबिका देवके. बोरिवली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. बोरिवली संघाचा कोणी जर प्रतिनिधी असेल कृपया करून. बोरिवली संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तुम्ही ओके. तसंच देवके संघाचा कोणी जरी प्रतिनिधी असेल. ह्या मॅच साठी पंच आदित्य रांगले आणि रवींद्र भडवळकर. दोन्ही संघांचे हार्दिक स्वागत. पाहूया आता पुढचा सामना चालू होणार आहे तो द ग्रेट अंबिका देवके वर्सेस श्री गणेश साई सातमाई बोरिवली. हा दोन्ही संघांमध्ये होणारा सामना थोड्याच वेळात चालू होतो. पाहूया सचिन कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. लेफ्ट हँड बॅट्समॅन सचिन 18 नंबरची टी शर्ट परिधान करून तो आलाय मैदानात. सचिन
आता लगेच सामन्याला सुरुवात होते. विशाल बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतो आपल्या संघासाठी, देवकर संघासाठी. बॉलिंग करतो तो. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते सूरज कडून. पाहूया सचिन कडून कशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते, कारण की सचिन असा खेळाडू आहे, लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे आणि तो लेगच्या साईडला एवढा मारा करतो. ओव्हलच्या मैदानामध्ये किंवा मिरावरमध्ये चांगले चांगले मारा करतो तो सचिन. बघूया कशा पद्धतीने आता खेळतोय, कारण की आता पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये त्याला खेळायचं आहे. बघूया सचिन कशा पद्धतीने आता खेळतोय. थोडासा फिल्डरचं चेकिंग करतोय कशा पद्धतीने त्याला शॉट खेळायचंय. बघूया सचिन. पॉवर प्लेचा वापर करताना थोडासा ऑफ साईडला त्याने खेळलेला शॉट पण थोडासा दगडाला लागून परत आलेला. सुंदर असा शॉट होता सचिनचा. बघूया आता परत विशाल कशा पद्धतीने खेळतोय, कारण की पॉवर प्लेचे 12 बॉल आहेत. त्या 12 बॉलमध्ये जवळजवळ 30 ते 40 धावा करायचे आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला ती सूरज कडून. सुंदर गोलंदाजी करतोय सूरज. बघूया पुढचा बॉल सूरजचा विशालाला. सुंदर असा फटका, सुंदर असा झेल पाहायला मिळाला. कॅमेरामॅन कृपया करून स्लो मोशन मध्ये आम्हाला परत दाखवा. सुंदर असा झेल पाहायला मिळाला. धन्यवाद. अप्रीत याने सुंदर असा झेल घेतलाय. बघूया पुढचा चेंडू टाकतोय आता अप्रीत साठी सूरज. सुंदर असा फटका मारला. पुन्हा एका हातामध्ये घेण्याचा प्रयत्न होता पण थोडक्यात कॅच सुटला आहे. पाहूया पुन्हा एकदा सूरज तयार बॉलिंग करण्यासाठी. सचिन साठी टाकलेला चेंडू हा आणि हातामध्ये आरामात कॅच घेतलाय तो लेफ्ट हँड बॅट्समॅन. सुंदर अशी गोलंदाजी करताय तो सूरज. सचिन यांनी या खेळलेला चेंडू एकदम हातामध्ये कॅच दिलाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 3.
कारण की एक साईडला होता सचिन आणि एक साईडला होता रसिक. रसिक भेदक मारा करतो. असा फलंदाज आहे रसिकचा. रसिक मुंबईमध्ये मोठा फेमस आहे. पाहूया आता. गौरव. पाहूया गौरव. चांगलासा चान्स होता थोडासा रनआउटचा. गौरव सुद्धा चर्चगेट मध्ये नावाजलेला प्लेअर आहे. कारण की ते टुर्नामेंट वगैरे भरवतात. गौरव चांगलं असं त्यांचं पण योगदान आहे गौरव यांचं. बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. अप्रीत. डॉट बॉल. 1 ओव्हर 2 बॉल 4 धावा आणि 2 विकेट्स ह्या द ग्रेट अंबिका याने गावलं. बघूया आता. हा चेंडू वाईट आणि अतिरिक्त धाव मिळण्याचा त्यांना चान्स होता आणि मिळाले. थोडक्यात वाईट चेंडू आणि +1 धाव. ह्या मॅच साठी अंपायर आदित्य रांगले आणि रवींद्र भरवळकर हे दोन्ही पंच आम्हाला लाभलेत. दोन्ही पंच चांगले आहेत. पाहूया शैलेश. लेफ्ट हँड असून पुन्हा एकदा उडवणे चेंडू कॅच घेण्याचा प्रयत्न आणि 1 धावेवरती 2 धावेवरती त्यांना समाधान मानावं लागेल. दोन ठिकाणी असा गेम होता. 1 साइड रसिक 1 साइड सचिन असा हा गेम होता. पण थोडक्यात सचिन आता आऊट झाला. आता बघूया आता रसिक कशा पद्धतीने आता आपली बॅटिंग करतोय. बघूया गौरव मारण्याचा सुंदर असा प्रयत्न ऑफ सर्व्हिस आणि कॅच घेण्याचा प्रयत्न होता आणि तो कॅच सुटलाय. सुंदर असा थ्रो होता. सुंदर थ्रो झालाय. पुन्हा एकदा गौरव तयार. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. श्री गणेश सातमाई या संघाकडून, बोरिवली या संघाकडून. बघूया पुढचा चेंडू गौरवचा. फटका तर मारलाय पण 2 धावा तर निश्चित होतील. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल द ग्रेट अंबिका या संघाला. दोन ओव्हरच्या नंतर संघाची वाढती धावसंख्या येते 12. 2 बाद 12. बघूया आता. 12. 2 ओव्हर 12. 2 बाद 2 ओव्हर 12. अजून
24 बॉल बाकी आहेत द ग्रेट अंबिका या संघाजवळ. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात. पाहूया अफ्रीद पुन्हा एकदा आलाय तो गोलंदाजीसाठी. सूरज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पाहूया सूरज कशा पद्धतीने. आता पहिली ओव्हर त्याने चांगले टाकले होते तर पुन्हा एकदा पाहूया. अप्रीत साठी तो करतो पण अप्रीतला तो काय चेंडू समजलेला नाहीये. 24 चेंडू मध्ये त्याला जे काय काम करायचंय ते आताच करून जायचंय. 24 चेंडू मध्ये आज थोडस असं वाटलं होतं सचिन वर्सेस रसिक असा थोडासा सामना होईल पण सचिन थोडक्यातच गेलाय. बघूया आता रसिक पुढच्या इनिंग मध्ये काय करतोय. सुंदर अशी गोलंदाजी आणि अप्रीत सुद्धा बाद झाला आहे. आता आलाय बॅट्समॅन तो प्रशांत. पाहूया कशा पद्धतीने सूरज सूरज पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सूरज कडून. या ओव्हर्स मध्ये बिलकुल एकही रन आलेला नाहीये. बघूया आता सूरज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. लेगच्या दिशेने फटकवलेला हा चेंडू. पाहूया 2 धावा सहज घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रशांत तयार. सूरज बॉलिंग टाकण्यासाठी तयार. बघूया सूरज सुंदर अशी गोलंदाजी करते सूरज आपल्या संघासाठी. आता मात्र हॅलो बघूया शैलेश मागण्याचा प्रयत्न होता लेग साईडला. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागत आहे.
3 ओव्हरून तर द ग्रेट अंबिका या संघाची वाढती धावसंख्या ती 16 आणि विकेट्स आहेत त्या 3 गडी बाद 16 धावा. आता आपल्या संघासाठी पुढची ओव्हर घेऊन येतो तो संजय. पाहूया कशा पद्धतीने बॉलिंग करतो तो संजय आपल्या संघासाठी. स्ट्राईक वरती येतो आता शैलेश, लेफ्ट हँड बॅट्समॅन शैलेश. फटकावलेला हात चेंडू, षटकार वावराच्या बाहेर. सुंदर असा षटकार मारला होता शैलेशने. सुपला शॉट. सुंदर अशी पुन्हा एकदा गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बोरिवली या संघाकडून. श्री गणेश सातमाई बोरिवली या संघाकडून. बघूया आता पुन्हा संजय कशा प्रकारे आपल्या संघासाठी गोलंदाजी करतायत. हा पुन्हा एकदा चढवला लेगच्या दिशेने. एकदम धावण्यासाठी थोडासा प्रयत्न करावे लागतात फिल्डर्सना. तीन धावा काढल्यात त्या या ओव्हर्स मध्ये, या बॉल मध्ये. बघूया आता पुन्हा एकदा संजय कशा प्रकारे बॉलिंग करतात ते. प्रशांतला पाहूया. संजय पुन्हा एकदा बॉलिंग टाकण्यासाठी तयार. प्रशांत 3 बॉल 3 खेळतोय. बघूया आता पुन्हा एकदा षटकार लावतो का. लावण्याचा प्रयत्न होता आणि हा मात्र 4 धावा प्रशांतच्या बॅट मध्ये निघालेल्या आहेत. आणि या 4 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली होती 29. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते प्रशांत कडून आणि शैलेश कडून. 9 ओव्हर मध्ये 16 रन करतोय तो शैलेश. दोन्ही संघांना सांगायचंय की प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हे आहे आपल्याकडे. आणि मात्र रनआउट झाला होता आता शैलेश. चांगली फलंदाजी करत होता शैलेश, त्याने फुकटची विकेट टाकले. बघूया आता त्याच्या जागेवरती कोणता चांगला फलंदाज येतोय ते. त्याच्या जागेला येतो आदित्य. पाहूया पुन्हा एकदा संजय तयार प्रशांतसाठी. सुंदर असा फटका. पाहूया कॅच होते की
आणि हा झेल सुटला आहे आणि त्यानंतरला 2 धावा त्यांना आरामात मिळालेल्या आहेत. प्रशांत प्रसंगाला 32 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 4 बाद 32. प्रोजेक्टेड स्कोर थोडासा 48 दाखवतोय. पाहूया आता 2 ओव्हर बाकी आहेत. करण रन रेट आहे त्यांचा 8चा आहे. गौरव बघूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करतात आपल्या संघासाठी आदित्य आणि प्रशांत. बघूया किती रन्स बनवतात आपल्या संघासाठी. बघूया गौरव टाकतो आता बॉलिंग. सुंदर अशी गोलंदाजी आहे गौरवकडून. आदित्यला पहिला चेंडू आणि 2 धावा काढलेत आदित्यने. बघूया आता पुढचा चेंडू. आणि ह्या मैदानामध्ये 60-65 धावा भरपूर झाल्या. आजचा दिवस तसा आहे 60-65. उद्या बघूया उद्याचं, कारण की आमचं थोडंसं टार्गेट होतं असं की 90 धावांचं समोरच्या टीमला टार्गेट असायला पाहिजे ज्यावेळी बॅटिंग जी टीम घेते त्यावेळी. पण बघूया आता. गौरव पुन्हा एकदा. अंपायरचा जो निर्णय असेल तो कायमली असेल, कारण की कृपया करून फिल्डरनी जो अंपायरचा निर्णय असेल तो कंपल्सरी असेल. कृपया फिल्डरनी त्याची नोंद घ्यायची. पाहूया आता पुढचा चेंडू. गौरव यांचा आदित्यला. सुंदर अशी भेदक गोलंदाजी करतो तो गौरव. त्याच्याकडे थोडासा मीडियम पेस आहे आणि त्यामध्ये तो थोडासा चेंजेस करतोय. बघूया आता कशा प्रकारे पुढचा चेंडू टाकतो तो गौरव आदित्यला. आदित्य तयार आहे. बघूया. सिक्सर लावण्याचा प्रयत्न होता आणि गौरवच्या हातामध्ये पुन्हा कॅच. गौरवनी बॉलिंग केली आणि गौरवनी कॅच पकडली. सुंदर असं कॉम्बिनेशन आहे दोघांचं. सुंदर अशी कॅच पकडली ती गौरवने. आता मात्र गेलाय तो स्वप्नील. आदित्यच्या जागी गेलाय स्वप्नील. बघूया आता काय करतो स्वप्नील आपल्या संघासाठी. टी शर्ट वरती 45. बघूया आता कशा प्रकारे रोहित शर्मा सारखी फलंदाजी करतो काय स्वप्नील. गौरवने टाकलेला हा चेंडू मारण्याचा हा प्रयत्न. हा चेंडू मात्र वरती गेलाय. सुंदर असा झेल पकडलाय. खूप चांगला झेल. आता मात्र गौरवला हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूया गौरव काय करतोय.
आजच्या दिवसामध्ये 2-3 कमाल झालेले आहेत. एक कार्बन कमाल कॅच झालेला आहे. एक सिक्सर, सुंदर असा सिक्सर लागला होता. एकदम सुपला शॉट, यॉर्कर बॉलचा सुपला शॉट लेग साईडला लागला होता आणि कॅच झाली होती. आता बघूया आता एक हॅट्रिक होते का सक्सेस. गौरव तयार. आता बॅट्समन गेलाय ओमकार. पाहूया ओमकार कशा पद्धतीने आपल्या संघासाठी आता ते रन्स काढतोय. लेफ्ट हँड बॅट्समन ओमकार रन्स काढतोय की आउट होतोय बघूया. बघूया पुढचा चेंडू ओमकार साठी. गौरव याचा सुंदर असा फटका आणि हा वावराच्या बाहेर परत षटकारामध्ये बदलला हा चेंडू. मस्त अशी फलंदाजी बघायला भेटले ओमकार याच्याकडून. खूप सुंदर अशी फलंदाजी केली ओमकारने. पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडू हॅट्रिकचा चान्स होता गौरवला, पण तोच चेंडू पोचवलाय डायरेक्ट वावराच्या बाहेर. खतरनाक अशी फलंदाजी. एक चेंडू बाकी येतो गौरवचा. बघूया पुढच्या चेंडूला पुन्हा षटकार लावतोय काय ओमकार. कदाचित लावतोय. मारण्याचा प्रयत्न आणि बोल झालाय. क्लीन बोल. ओमकार आउट झालाय. सॉरी आता आलाय तो तन्मय. बघूया तन्मय कशा प्रकारे आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. 41 5 ओव्हर 41. आता मात्र गेला तन्मय. बघूया तन्मय कशा पद्धतीने फलंदाजी करते आपल्या संघासाठी. पाच ओव्हर 41 7 बाद. बघूया आता पुढचा चेंडू रसिक. आता आलाय रसिक. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय रसिक. बघूया आता रसिक कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि किती विकेट्स घेतोय आणि किती धावा देतोय बघूया. गाजलेला प्लेयर श्री गणेश सातमे या संघाचा. बघूया प्रशांत 6 बॉल वरती 10 खेळतोय. 6 चेंडू बाकी आहेत फक्त. 41 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये अजून आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय ते पाहूया आपण. पाहूया रसिक 7 नंबर. पहिला चेंडू सुंदर असा शॉट मारलाय आणि गॅप मधून गेला. तुषारच्या हातातून सुटलेला. तुषार आणि प्रशांतने मारलेला हा शॉट दोघांच्या गॅप मधून गेलाय. सुंदर असा चौकार. बघूया पुढचा चेंडू रसिकचा कशा पद्धतीने खेळतोय प्रशांत. सात चेंडू मध्ये 14 धावा खेळतोय प्रशांत. जवळजवळ 200चा स्ट्राइक रेट. पुन्हा बघूया रसिक. ऑफ साइडला टाकलेला चेंडू पण थोडस प्रशांतला जज करता आलं नाही आणि 1 धाव घेतले. आता पाहूया तन्मय. तन्मय कशा पद्धतीने खेळतोय आपल्या संघासाठी.
पहिला चेंडू टाकतो तन्मयसाठी. रसिक अतिरिक्त धाव अंपायरच्या इशाऱ्याने आले होते. एक अतिरिक्त धाव, 1 रन वाईटच्या रूपात. आणि हा धाव संख्येनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 47. बघूया पुन्हा एकदा तयार तन्मय रसिकसाठी घुसून खेळण्याचा प्रयत्न आणि लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव काढण्यात यशस्वी आणि एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागेल. बघूया आता पुढचा चेंडू टाकेल आता रसिक. पुन्हा एकदा मारलेला एक प्रशांतच्या बॅट मधून रसिकने घेतलेली ही कॅच. सुंदर अशी झेल, खर तर सुंदर असा झेल घेतलाय त्याने. आपण जर ती समोरच कॅच आली असती त्याला आपण कट अँड बोल्ड बोललो असतो. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला रसिक कडून आपल्या संघासाठी. 4 बॉल मध्ये त्याने 7 धावा देऊन 1 विकेट घेतले. सॉरी 5 बॉल मध्ये. शेवटचा चेंडू आता खेळतोय तो आता तन्मय. बघूया आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा काढतोय. मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा फटका मारलाय पण तो झेल बाद झालाय, हातामध्ये गेलाय. सुंदर अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता तन्मयचा. 48 धावा. 36 चेंडू आणि 49 धावा. या बोरिवली या संघाला विजयासाठी पाहिजेत.
आपण आज रसिकची वाट बघत होतो पण अजून रसिक आला नाही. आलाय तो आता मात्र गौरव आणि तुषार. पाहूया दोघ जण कशा पद्धतीने फटकेबाजी करतायत आपल्या संघासाठी. बघूया कशा पद्धतीने आता सचिन गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 49चं आव्हान आहे फक्त ते बोरिवली या संघाला. पहिला चेंडू सचिनचा वाईड. एक तर आपल्याकडे धावा कमी आहेत आणि सचिन अतिरिक्त धावा देत आहे. सुंदर असा बॉल टाकलाय तो सचिनने. पाहूया पुढचा चेंडू गौरव याला मारण्याचा प्रयत्न आणि ऑफ साइडला मारलाय गौरवनी आणि पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. आणि ह्या 2 धावा. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागते ते. सुंदर असा यॉर्कर पाहायला भेटला आपल्याला सचिन कडून. लाडगरचे कोणी जर कर्णधार असतील किंवा प्रतिनिधी असतील आणि वनवशी त्यांनी कृपया करून जरा पॅव्हलियन जवळ यायचंय कारण तुमचा लगेच टॉस उडून घ्यायचा आहे. दोन्ही संघांच्या प्रतिनिधींनी कृपया करून पॅव्हलियन जवळ यायचं आहे. हॅलो. सुंदर असा लक्ष दिशेने क्लिक केलेला आहे परंतु 1 धाव. संघाची धाव संख्या होते 6. बिनबाद 6. सचिन बघूया आपल्या संघासाठी तुषार. सचिन तुषार यांना बघूया ऑफच्या दिशेने क्लिक केलेला परंतु 1 धाव मिळालेला आहे. संघाची धाव संख्या होते 7. बिनबाद 7. छोटंसं आव्हान आहे. 49 धावा जिंकण्यासाठी पाहिजे त्यांना. बघूया काय करतात. 5 ओव्हर शिल्लक आहेत. 30 बॉलला 42 रनांची आवश्यकता सतमय बोरिवली या संघाला. द ग्रेट अंबिका संघाचं दुसरं आणि स्वतःचं वैयक्तिक षटक घेऊन येतात ते म्हणजे प्रशांत. बघूया प्रशांत आपला किती बघूया स्कोर वाचवतात. त्यांचा प्रयत्न असेलच कारण की आपला स्कोर कमी आहे त्याच्या हिशोबाने ते तशी बॉलिंगही करतील. प्रशांत तुषार यांना बघूया काय करतात. तुषार आपल्या संघ लेगच्या दिशेने टळलेला चेंडू परंतु 1 धाव. दुसरी धावसाठी प्रयत्न चालू. दुसरी धाव घेतलेली आहे आणि चांगला फटका मारला लेगच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 9.
बिनबाद 9. प्रशांतने चांगला चेंडू टाकला होता परंतु तुषारने लेगच्या दिशेने टोलवला चेंडू तो. त्यांना 2 धावा मिळालेल्या आहेत. बघूया स्ट्रायकर आहेत ते तुषार. प्रशांत तुषार यांना बघूया काय करतात. आणि सुंदर अशी गोलंदाजी प्रशांत यांची पाहायला मिळते दाडशेच्या ग्राउंडमध्ये. चांगला त्याने चेंडू टाकलेला आहे परंतु त्याला मारताना आलेला आहे तुषार यांना. संघाची धावसंख्या होते 9. बघूया छोटंसं आव्हान. सुंदर असा लेगच्या दिशेने टोळवलेला चेंडू. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे आणि तिसऱ्या धावसाठी प्रयत्न त्याचा चालू परंतु इथे मला वाटतं पंच बघूया काय म्हणतात ते. पंच किती ठीक आहे 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. सुंदर असा फटका मारलेला लेगच्या दिशेने तुषार यांनी. आणि संघाची धावसंख्या होते 12. बिनबाद 12. 7 मै बोरवले यांची. बघूया प्रशांत त्यांचा चांगला प्रयत्न असेल डॉट बॉल काढण्याचा आणि अशा तऱ्हे सुंदर असे ऑफसाईड दिशेने फटका मारले मत परंतु चौका नाही गेलेला आहे तिथं अडलेला आहे. आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरी धाव कंप्लीट केलेली आहे. चांगला यांचा प्रयत्न मारण्याचा होता ऑफच्या दिशेने परंतु 3 धावाही मिळाल्या फक्त. आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 15. बिनबाद 15. तुषार बघूया आव्हान तर छोटं आहे तरी पण ते त्यांचा प्रयत्न असेल जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं संपवायची मॅच. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. प्रशांत तुषार यांना फुलटॉस चेंडू टाकलेला आहे आणि लेगच्या दिशेने टोळलेला चेंडू. मला वाटतं दुसरी धावी त्याने कंप्लीट केलेली आहे. आणि बघूया आता काय निर्णय ते. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17. बिनबाद 17. बघूया आव्हान छोटंसं आहे. ग्रेट अंबिकाची बॉलिंग आहे चांगली पडत आहे प्रशांतकडून. बघूया काय करतात ते. रेडी तुषार प्रशांत तुषार यांना बघूया काय करतात. ओ वेल बॉलिंग. सुंदर असा चेंडू टाकला होता परंतु बाद झालेले आहेत ते. रनआउट झालेले आहेत. गौरव बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या होते 17. 1 बाद 17. पाहूया आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कोण येतोय. वनवशी आणि लाडगर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया करून पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. आपल्याला लवकरात लवकर नाणेफेक करून घ्यायचं आहे कारण की आता थोडंसं ऊन कमी होत चाललं आहे आणि लवकर लवकर नाणेफेक करून आपण घ्यायचं आणि लगेच आपण मॅचला आपण पुढच्या चालू करायचं आहे. आता ही मॅच संपल्यानंतर हा संघ इथेच थांबेल. त्यानंतर त्या संघासोबत तुमची मॅच ज्या तुमच्या दोघांमध्ये जी असेल त्या दोन संघांमध्ये ती मॅच होऊन जाईल. तरी कृपया करून निक्की 11 वडोशी वर्सेस लाडगर. वडोशी वर्सेस निक्की 11 वडोशी वर्सेस लाडगर या 2 संघांमध्ये आता होणारा पुढचा सामना आहे. तरी ह्या जो आता चाललेल्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याने कृपया करून लगेच थांबायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर तुमचा पुढचा सामना खेळवला जाईल. चोवीस चेंडू आणि 32 धावा. पाहूया कशा प्रकारे
डिफेन्स करतायत. चोवीस चेंडू आणि 32 धावा. कशा प्रकारे डिफेन्स करतायत द ग्रेट अंबिका देवके. बघूया कशा प्रकारे सचिन आता डिफेन्स करतो आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला भेटला आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये. सचिन आता पॉवर प्ले संपलाय. थोडासा आता प्लस पॉइंट आहे सचिनकडे. बघूया आता सुंदर अशी गोलंदाजी केल्याने सचिनने मस्त असा चेंडू टाकलाय. निर्धाव असा चेंडू टाकलाय सचिनने आपल्या संघासाठी. बघूया आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉलिंग करतो का तुषारला. कारण की सचिन आणि तुषार हे दोघं पण एका टीम मधून खेळलेले आहेत. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने तुषारला बॉल टाकायचा आहे. आणि एक धावा आहे. बॅक साईडला मारलेला शॉट. चांगलासा शॉट होता तुषारचा पण एक धाव मिळाली होती तुषारला. सचिन तुषार आणि रसिक त्याचबरोबर गौरव वगैरे हे एका टीम मध्ये खेळतात. ज्यावेळी त्यांना मुंबईमध्ये एक वेळेस चान्स भेटतो त्यावेळी. पण त्यामुळे त्यांना एकामेकाचा गेम जो का आहे तो माहिती आहे थोडक्यात. बघूया आता पुढचा चेंडू सचिन कशा प्रकारे टाकतो तुषारला. बघूया पुढचा चेंडू. सचिन तयार आणि तुषार पण तयार. बघूया दोघांचं काहीतरी कॉम्बिनेशन असेल. आता बघूया आता कशा पद्धतीने तुषारने हात लावलेला तगडा सिक्सर. सुपला शॉट. चावडीच्या बाहेर लावलेला हा शॉट. चावडीच्या बाहेर गेलेला हा एकदम सुंदर असा षटकार मारलाय तो सचिनने. आणि ह्या षटकारानंतर संघाची धाव संख्या झाली ती 24. बघूया पुन्हा एकदा सचिन कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तुझ्यासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा तो स्टेडियमच्या वरून बाहेर षटकार. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तुषार. मस्त अशी फलंदाजी पाहायला भेटते तुषारच्या बॅट मधून. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आपण ठेवलेले आहे. पाहूया आता ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी कोण ठरतोय. बघूया आता सचिन कशा. कृपया करून लाडगरचे कर्णधार जर कोणी कर्णधार असतील तर कृपया करून या टॉस करून घ्यायचा आपल्याला. उन्हाचा थोडासा विचार करता कृपया करून आपल्याला लवकरात लवकर आपण मॅची ज्या आहेत त्या लवकरात लवकर घ्यायची आहेत आणि संपवायचं आहे. सुंदर असा पुन्हा एकदा शॉट तुषारच्या बॅट मधून आणि झेलबाद झालाय तो तुषार. शेवटी 2 षटकार खाल्ल्यानंतर विकेट मात्र सचिनने घेतलंय. कारण की सचिनला माहिती आहे तुषारचा गेम कसा आहे आणि काय नाही ते. आता आलाय तो मात्र हिटर मॅन रसिक. बघूया रसिक कोणत्या पद्धतीने खेळतोय. लाडगरचे जे कोणी कर्णधार असेल कृपया करून पॅव्हिलियनचा ताबा घ्यायचा आहे. कारण की आम्हाला टॉस सोडून आपल्याला लवकर लवकर मॅच घ्यायची. लाडगरचे कोणी प्रतिनिधी किंवा कॅप्टन आणि हा वाईट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करत होता सचिन. थोडक्यात त्याने रसिकला तुषारला काढलं होतं. आता आलाय त्याच्यासमोर रसिक. बघूया सचिन रसिक सुद्धा
सचिन समोर खेळणार आणि ते एका टीम मध्ये खेळणार आहे म्हणजे त्यांना एकामेकाचा गेम जो आहे तो त्या दोघांनाही माहिती आहे. सुंदर अशी गोलंदाजी केली ती सचिनने. आता 18 चेंडू आणि 17 धावा. 18 चेंडू आणि 17 धावा. पाहूया कशा पद्धतीने होत आहेत. जर ते 2 षटकार जर सचिनला लागले नसते तर आता कदाचित 18 चेंडू आणि 30 धावा 27 धावा असा थोडासा 31 धावा असा थोडासा गणित असतं. बघूया आता बॉलिंग साठी आलाय तो प्रशांत. बघूया प्रशांत रसिकला कारण की रसिक आहे तर एवढा खूप मोठा हिटर आहे. सुंदर असा शॉट. आता नाणेफेक होतोय लाडगर वर्सेस वनवशी. कृपया करून अध्यक्ष आणि कोच यांना विनंती करतो की थोडंसं नाणेफेक करून घ्यायचंय. कॅमेरामॅन थोडंसं इकडं नाणेफेक साठी. धन्यवाद धन्यवाद. वनवशी नाणेफेक जिंकलाय आणि हे नाणेफेक जिंकून ते काय जो थोड्याच वेळात आपल्याला निर्णय देतील. या एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 34. 2 बाद 34. 16 चेंडू बाकी. 16 चेंडू आणि 15 धावा. पाहूया कशा प्रकारे रसिकला म्हणजे सुलेमान म्हणून ओळखलं जातं मुंबईमध्ये आणि झेलबाद झालाय रसिक. थोडासा गेम चेंज होताना दिसतोय आपल्याला. पाहूया अजून किती वेळात कशा प्रकारे गेम चेंज होतो. असं वाटतंय थोड्या वेळातच गेम चेंज पूर्ण होऊन जाईल कारण की सुंदर असा झेल घेतलाय प्रशांतच्या. प्रशांतच्या बॉलवरती. पाहूया कशा प्रकारे आता सचिन थोडस मॅनेज करतोय टीम कारण की त्याला थोडस माहिती आहे संघामध्ये कारण की तो या टीम मधून खेळतो पण त्याला त्यातली थोडीशी आयडिया असेल कशा प्रकारे गेम चेंज करायचा आहे. बघूया पुन्हा एकदा प्रशांत तयार. 15 चेंडू 15 धावा. सुंदर असा खेळ चाललाय. पाहूया कशा प्रकारे बघूया पुन्हा एकदा प्रशांत तयार. सूरजसाठी बघूया सूरज. फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न होता पण आणि काढल्यात मात्र 3 धावा. झेलचा त्यांना चान्स होता झेल घेण्याचा पण थोडस मिसअंडरस्टँडिंग मुळे त्यांना झेल घेता आलेला नाही. चौदा चेंडू आणि 12 धावा. बॅकच्या दिशेने एक अतिरिक्त धाव म्हणजे डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि या 1 धाव संख्येनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 38. चौथी ओव्हर चालू आहे. 13 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे ती. वनवशी या संघाने टॉस नाणेफेक जिंकलेला आहे पण त्यांनी अजूनपर्यंत
त्यांचा काही निर्णय दिलेला नाहीये. पुढचा चेंडू सुंदर असा प्रशांतचा चेंडू. वनोशी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तसंच श्रीदत्त लाडगर या संघाला फलंदाजीसाठी आवाहन केलेलं आहे. तरी दोन्ही संघांनी थोडक्यात तयार राहायचं आहे. पाहूया संघासाठी पुढचा षटक. 12 चेंडूने 11 धावांसाठी येतोय. आता मात्र तो शैलेश बॉलिंग करण्यासाठी आलाय. तो शैलेश पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी सॉरी गोलंदाजीसाठी आलाय तो आदित्य. बघूया आदित्य 12 चेंडूने 11 धावांचं कसं काय डिफेन्स करू शकतो. कदाचित ते झालं सुद्धा असतं 5.50 रिक्वायर रन रेट 5.50 जवळजवळ 6 रन पाहिजेत प्रत्येक ओव्हरमध्ये बोरिवली या संघाला. पाहूया कशा पद्धतीने डिफेन्स करतो तो बोरिवली हा संघ देवकी हा संघ. सुंदर असा शॉट मारला ऑफ साइडला आणि गॅप मधून गेलेला चेंडू 2 धावा घेण्यात यशस्वी. अकरा चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे ती बोरिवली या संघाला. श्री गणेश सातमाई या संघाला. पाहूया पुढचा चेंडू. मस्त असा चेंडू होता आपण कॅच सोडलाय ते किपरने. 10 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे ती श्री गणेश सातमाई या संघाला. पाहूया कशा प्रकारे खेळतोय तो. मारण्याचा प्रयत्न तन्मयच्या हातामध्ये होता तो बॉल. चांगला असा प्रयत्न होता तन्मयचा कारण की आम्ही रिप्ले मध्ये बघतोय. बघूया पुढचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आदित्य. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय. 8 बॉल 7 धावा. मॅच भरपूर जवळ जवळ येत चालले. आम्हाला असं वाटत होतं की ह्या मैदानामध्ये 90 ते 100 रन होतील आणि आता त्याचा डिफेन्स 49 रनांचा पण डिफेन्स सध्या होताना दिसत नाहीये. सचिन हा खेळ आहे थोडासा आरामात. सात चेंडूंनी 6 धावा. कदाचित जर मगाशी थोडक्यात धावा जर निघाल्या असत्या तर आता जवळजवळ श्री गणेश सातमाई या संघाला कदाचित 17 धावांची आवश्यकता असते. हा मारलेला उचलून शॉट 4 धावा आणि ह्या चौकारानंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती मात्र 47. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे.
वडवशी या संघाने सुद्धा तयार व्हायचं आहे आणि प्लस लाडगर या संघाने सुद्धा. 1 ओव्हर नंतर तुमचा लगेच सामना खेळवला जाईल आणि ह्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाने सुद्धा थांबायचं आहे, कारण की आपण लगेच सेकंड राऊंड खेळणार आहोत 1 मॅच झाल्यानंतर. तरी त्यांच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे, कुठेही बाहेर वगैरे जायचं नाही. पाहूया शैलेश, बघूया शैलेश कशा पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. कृपया गवळी या संघाने सुद्धा थांबायचंय, कुठे जायचं नाही. एक मॅच झाल्यानंतर तुमची अजून एक मॅच असेल. हा मस्त मारेला षटकार पॅव्हलियन मध्ये डायरेक्ट. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटले आणि श्री गणेश सातमाई संघ हा विजयी झालेला आहे. श्री साई सातमाई श्री गणेश सातमाई या संघाच्या सूरज या आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झालेला आहे. तर त्याने कृपया करून आपला जे पारितोषिक आहे ते स्वीकारायचं आहे. सूरज लवकरात लवकर यायचं आहे, कारण की आपल्याला पुढील सामना पण चालू करायचा आहे. कॅमेरामॅन थोडस इकडे मॅन ऑफ द मॅच कडे वळवायचं आहे. कॅमेरामॅन थोडस इकडे वळवायचं आहे. धन्यवाद धन्यवाद. सूरज हा ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. त्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि प्लस